नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ओम साई प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष व भाजपा व्यापारी अघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरे ने अपने जनसंपर्क कार्यालय पर अपने मित्र परिवार के साथ एक दूसरे को गुलाल लगाकर मनाया होली का पर्व और सभी देशवासियों को दी होली की शुभकामनाएं। ओम साई प्रतिष्ठान वालशीन आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने मी सर्व भारतवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरोखरच जर विचार केला तर होळी निमित्त प्रत्येक जण, मग तो लहान मुलं असेल किंवा वृद्ध असेल, प्रत्येक जण प्रेमाने आनंदाने होळीचा सण साजरा करतो। प्रत्येक जण प्रेमाने आणि रंगाने न्हावून निघालेला असतो। खरोखरच एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि आनंदाच्या वातावरणात हा होळी सण साजरा केला जातो। मी सर्वांना विनंती करतो की होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्यातील द्वेष, मत्सर, लोभ हे अग्नीमध्ये टाकून आपण एक नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आपल्या आयुष्याला सुरुवात करा। आपल्या हातून कुठलेही दुष्कृत्य घडणार नाही याची आपण काळजी घ्या। एक पॉझिटिव्ह एनर्जीच्या हिशेबाने आपल्या कामाला सुरुवात करा। तसेच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की होळी निमित्त बाजारात अनेक प्रकारचे केमिकल युक्त कलर आलेले आहेत। तर ह्या कलर पासून आपण आपल्याला आणि आपल्या लहान मुलांनाही सांभाळलं पाहिजे, कारण आपण शक्यतो नॅचरल कलरचा वापर करा। तसेच आपण बघतो की एसटी किंवा रेल्वे याच्यावर फुगे मारले जातात। अशा प्रकारे कुणाचा डोळा जाऊ शकतो, तर अशी कुठली इजा होणार नाही किंवा हानी होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घ्या। कारण ज्या उत्साहाने आणि ज्या आनंदाने आपण हा सण साजरा करतो त्याला कुठेतरी दुःखाचे गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या। तसेच मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की येणाऱ्या 20 मेला आपल्या भिवंडी लोकसभेचं मतदान आहे, तर प्रत्येकाने हिरिरीने मतदानात भाग घेऊन जास्तीत जास्त मतदान कसं होईल, आपण एक या देशाचा अविभाज्य घटक आहे, त्यासाठी आपण मतदान केलंच पाहिजे। या उद्देशाने प्रत्येकाने मतदान करा आणि आदरणीय नरेंद्र मोदी यांचा एक सशक्त भारत करण्याचा जो उद्देश आहे त्यासाठी आपण हातभार लावा। त्यासाठी भिवंडी लोकसभेचे आदरणीय केंद्रीय मंत्री, पंचायती राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे, तर त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन आपण मोदीजींचे हात बळकट करा असे मी आपल्याला विनंती करतो। आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।